वृत्तपत्रामध्ये आता पाहणार आहोत दुपारच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे असा गंभीर आरोप बाळा बांगर यांनी केला आहे, तर खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनद्वारे संवाद साधला। खचून जाऊ नका, मी तुमच्या सोबत आहे। निपक्षपाती चौकशी करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन असं आश्वासन देखील सुप्रिया सुळे यांनी दिलं। खासदार प्रणिती शिंदेंनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली। पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी वडवणी तालुक्यातील मूळ गावी दाखल झाले। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी यासाठी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कुणीही राजकीय पोळी भाजू नये, यात कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचेही आदेश दिलेत असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलंय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला। सातारा पोलिसांवर विश्वास नाही, त्यामुळे आयपीएस दर्जाची महिला अधिकारी नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं। तर चौकशी समितीच्या अहवालातील प्रत्येक उल्लेखाची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली। जैन धर्मियांची जागा मोहोळ परिवारानं खाण्याचा प्रयत्न केला असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे। ही सगळी जागा जैन मंदिराच्या ताब्यात द्या, मोहोळ चुकीचे आहेत, त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। वर्ध्यात निवडणुकांआधीच महायुतीमध्ये स्वबळावरून धुसफूस पाहायला मिळते। जिल्ह्यातील पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत। मित्र पक्ष एकत्र येत नसतील तर आम्ही स्वबळासाठी तयारीत आहोत असा इशारा रामदास तडस यांनी दिलाय। ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार उत्तम जानकर यांच्यावर सडकून टीका केली आहे। मी आमदारकीसाठी कुणाचे पाय चाटले नाहीत असा हल्लाबोल जयकुमार गोरे यांनी केलाय। यमाने नवीन जीआर काढलाय। स्मशानभूमीत जाण्यापूर्वी सर्व गोष्टींचा हिशेब द्यावा लागतो, तरच तिकीट मिळतं, त्यामुळे सगळ्यांचा हिशेब होईल आणि मगच तिकीट मिळेल असं विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पीआर कार्ड सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाचा एक बोर्ड देखील लावण्यात आला, मात्र जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव या बोर्डवरून वगळण्यात आलं, त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेला बोर्ड काढून फेकला आणि बोर्डला काळं फासलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय। मनसेचे माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर यांनी मतदार याद्यांमधील घोळ शोधण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले। अण्णा बनसोडेंच्या वक्तव्याचा भाजपचे आमदार उमा खापरे यांनी चांगलाच समाचार घेतलाय। तुमच्या पक्षातील नगरसेवक आमच्याकडे का येतात याचं आत्मपरीक्षण करा असा टोला त्यांनी लगावला। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडीमध्ये ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। सावंतवाडीमध्ये विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला। आणखी मोठे पक्षप्रवेश लवकरच होतील असा निर्वाळा यावेळी भाजप नेते विशाल परब यांनी दिला। सरकारमधील चेले चपाटे ओबीसींचं नुकसान नाही म्हणतात, मात्र मराठा आरक्षणामुळे ओबीसींचं नुकसान होतंय, त्यामुळे बावनकुळेंना विनंती आहे की खुर्चीसाठी वाहत जाऊ नका। भाजपनं तुम्हाला अडगळीत टाकलं होतं, तेव्हा ओबीसी नेते म्हणून तुम्हाला बळ मिळालं असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी बावनकुळेंवर केलाय। दौंडमध्ये राष्ट्रवादीनं मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केल्यानंतर मुख्याधिकारी अवधूत अवताडेंना जाग आली आहे। प्रभागांची मतदार यादी बनवताना निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे काम करणार असं पत्र देत त्यांनी मान्य केलंय। मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा डौलानं फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे। या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणूक वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार की वेगवेगळी याबाबत उत्सुकता असताना एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच सूत्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारलं जाण्याची शक्यता आहे।
निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशव्यापी स्तरावर मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे। त्यात 10 ते 15 राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जाईल। दिवाळीच्या सुट्ट्या आणि वीकेंड निमित्त पर्यटकांनी किल्ले रायगडावर गर्दी केली आहे। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वाहनांची तुफान गर्दी असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, त्यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं कहर केलाय। धान पीक भिजल्यानं मोठं नुकसान झालंय। धानाला अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे। सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथील एका शेततळ्यात मगरीनं तळ ठोकलाय। मगरीच्या वास्तव्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये देखील दहशतीचं वातावरण पसरलंय आणि त्यामुळे वन विभागानं तात्काळ मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे श्री स्वामी समर्थ नगरी गजबजलेली आहे। 2 दिवसात तब्बल 1 लाख भाविकांनी स्वामींचं दर्शन घेतलं। दर्शनासाठी मंदिर समितीकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात सापडल्यात। मुसळधार पावसामुळे जवळपास 50% द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसामुळे द्राक्षांच्या घडावर परिणाम झालाय। अनेक ठिकाणी फुलोरा आणि फळं सडू लागल्यानं बागायतदार हतबल झालेत। माजी राज्यपाल आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते रासू गवई यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालंय। दादासाहेबांचा पुतळा, संग्रहालय आणि सभागृहाचं काम पूर्णत्वास आलं असून हे भव्य स्मारक उद्घाटनासाठी सज्ज झालंय। 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये स्मारकाचं उद्घाटन केलं जाणार आहे। गेल्या महिन्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीतून सावरत नाही तोच ऐन दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत राहावी यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनानं नियोजन केलं असून लवकरच 34 नवीन ई-बस शहरात दाखल होणार आहेत। त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम जाधववाडी येथील बस डेपोमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलंय। अमरावती येथील विमानतळावरून अलायन्स एअरलाईनच्या अमरावती ते मुंबई विमान सेवेच्या वेळेमध्ये बदल होणार आहे। सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे 4 दिवस आठवड्यातून मुंबईसाठी विमान सेवा असणार आहे। त्या अनुषंगाने अलायन्स एअरलाईनच्या संकेतस्थळावर वेळेत बदल करण्यात आलेले आहे। ऐन भात कापणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात कोकणात विशेषतः कुडाळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजावर अस्मानी संकट उभं ठाकलंय। चोपडा शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावल्यानं ऑक्टोबर हिटचा सामना करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्वारी आणि हरभरा पेरणी केल्यानं त्यांनाही पावसाचा फायदा झालाय। पालघरच्या विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यात पावसानं हजेरी लावली। सततच्या पावसानं भात शेतीचं नुकसान केलं असून शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशेवर पाणी फिरवलंय। यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनानं सोलापूर, मिरज आणि मिरज लातूर या मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचं घोषित केलं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांच्या आरोपांच्या फैरी या सुरूच आहेत। मोहोळ यांच्या विरोधात धंगेकरांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीतच कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। अशातच महायुतीमध्ये मिठाचा खडा नको, महायुतीमध्ये मतभेद होता कामा नये असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना दिलाय। पाहूयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे।
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना दिलेला हा सल्ला। गेल्या काही दिवसात पुण्यातील भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी आरोपांच्या फैरी डागल्यात। सुरुवातीला जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादात धंगेकरांनी मोहोळांवर आरोपाची लढ लावली आहे। ह्याच्यामध्ये बोर्डिंग झालं पाहिजे, मंदिर झालं पाहिजे। ज्या दिवशी मंदिर होईल त्या दिवशी मी मोहळांच्या दारामध्ये जाऊन जिलबी वाटेल आणि त्यांना पहिले खाऊ घालेल। म्हणजे व्यवहार रद्द झाला, व्यवहार रद्द होऊन समाजाचं देऊळ उभं राहिले त्या दिवशी मी त्यांच्यापासून सुरुवात करून हजारो किलो जिलबी मी या जनतेमध्ये वाटेल। राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोप खूप झाले। काही लोकांनी या विषयाचा आधार घेऊन व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली, पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस एकदाही कधी माझं नाव या विषयात घेतलं नाही। रवींद्र धंगेकर हे दर दिवशी आरोपांच्या फैरी डागत असतानाच मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी रात्री वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। धंगेकरांनी केलेल्या आरोपांनंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं होतं। देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत, चाणक्य आहेत, एक चांगलं प्रशासन चालवतात। मला विश्वास आहे की त्यांनी त्याला काय गुच्छ घेऊन आले नव्हते। देवेंद्र फडणवीस त्यांना हे विचारलं की ही केलेली चोरी ही तुझ्या मार्फतच झालेली आहे आणि तू याचा निर्णय घेऊन ताबडतोब ह्याला जर तू पुढं पाऊल नाही टाकलं तर भविष्यात तुला याची पक्षाची तुला अडचण उभी राहील। कारण शेवटी ते सगळ्यांना कळतं दूध का दूध पाणी का पाणी। 4-5 दिवसानंतर आठवड्यात मी त्यांना भेटत असतो। पुण्याचे विषय आहेत, राजकीय विषय आहेत, संघटनात्मक विषय आहेत, निवडणुका आलेल्या आहेत। त्यामुळे काल माननीय देवेंद्रजींच्या संदर्भात हा कुठलाही विषय काल झालेला नाही। काही आपल्यातल्या लोकांनी हे चालवलं की मी हा विषय तिथं घेऊन गेलो किंवा जे राजकारण चाललं ते अजिबात नाही। धंगेकर आणि मोहोळ यांच्या वादात महायुतीतही कलगीतुरा रंगला। भाजप नेत्यांनीही धंगेकरांना थेट इशाराच दिला। जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचा जाब मी विचारतोय आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक आहेत आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल, रजिस्ट्रेशनचा असेल, हा सगळा व्यवहार मी धर्मदायित्वाचा ह्या व्यवहारामध्ये संशयाची पान ही मुरलीधर मोहोळवर जाती। त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे, पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली, मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो। आज 15 दिवसामध्ये ते एकदाही बोलले नाही, उलट ते म्हणतात माझा तो गोखले मित्र आहे, राहणार आणि राहणारच। आता धंगेकर कोणाकोणाचे हस्तक आहेत हे यथावकाश पुढे येईल। पुण्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांच्याशी धंगेकरांचा संबंध आहे, त्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आलेले आहेत, पुण्यातील संबंधित लोकांनी दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोटं धंगेकरांकडे आहेत हे यथावकाश तुमच्या समोर येईल। धंगेकर प्रकरणावरून महायुतीत जुंपल्याचं चित्र निर्माण झालंय। धंगेकरांनी मोहोळ यांच्या विरोधात आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलेला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सल्ला दिलाय। रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो। प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये। आता एकनाथ शिंदेंनी दिलेला सबुरीचा सल्ला धंगेकर ऐकणार की मोहोळांविरोधात तलवार म्यान करणार याचं उत्तर लवकरच कळेल। मात्र धंगेकरांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीतच कलगीतुरा रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता थेट जाणार आहोत फलटणमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आज साताऱ्याच्या फलटणमध्ये केलं जाणार आहे। मान्यवर मंडळींच्या स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आपण करतोय आणि हा सत्कार करत असताना फलटण तालुक्यात फलटणमधून ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटणमध्ये पोहोचलेले आहेत। आज फलटण तालुक्यामध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार आहे। सन्मान होत असताना फलटणकर टाळी वाजली पाहिजे माझी विनंती आहे। आपली टाळी कमी वाजते माझी विनंती आहे। अशोकराव जाधव फलटण नगरीचे विरोधी पक्ष नेते अशोकराव, आपणास माझी विनंती, आपण स्टेजवरती या। फलटणमधल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्यानंतर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, जलसंपदा विभागाच्या वतीनं आम्ही आपला सन्मान करतोय। माझी विनंती आहे आदरणीय कपूर साहेबांना आपण या ठिकाणी सन्मान करावा। अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य सन्माननीय दीपकजी कपूर साहेबांना माझी विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान करावा। आदरणीय जयाभाऊ आणि सगळी मंडळी या ठिकाणी साहेबांचा सन्मान करतात। जलसंपदा विभागाच्या वतीनं महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर या प्रकरणातल्या आरोपींना अटक तर झालेली आहे, मात्र आज देवेंद्र फडणवीस यांचा हा फलटणचा दौरा, त्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आज फलटणमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। ही थेट दृश्य फलटणमधली पाहतोय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण दौऱ्यावर आहेत, ते कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या। दिल्ली कस्टमनं IGI विमानतळावर भारतीय प्रवाशाकडून 17 तोळं सोनं जप्त केलंय। प्रवाशाचा विमान गेटपासून गुप्तपणे पाठलाग करत ही कारवाई करण्यात आली आहे। नागपुरात कारमधून MD ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱ्या 3 तस्करांना धानतोली पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 8,73,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सांगलीच्या जत तालुक्यात बाळूमामा इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली। आगीमध्ये दुकान जळून खाक झाले। दुकानदाराचं जवळपास 25 लाखांचं नुकसान झालंय। सोलापुरात 60 फूट लांब पवनचक्की खांब नेणारा 55 चाकी कंटेनर उलटला। अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही तास वाहतूक खोळंबली होती। 2 दिवसानंतर कंटेनर हटवण्यात आला। खोपोलीच्या घाटमाथ्यावरील डोंगरावर असलेल्या गारमाळच्या परिसरात रानगव्याचं दर्शन झालं। गवा येथील रस्त्यावर वावरताना ग्रामस्थांना दिसला। रानगवा अचानक या जंगलातून मानवी वस्तीकडे आल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। गोमांसनं भरलेल्या वाहनावरील ताबा सुटल्यानं चेरपोली घाटात अपघात झाला। अपघातानंतर गोमांस सर्वत्र पसरलं असून याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानं घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। सध्या या गाडी मालकाचा पोलीस तपास करतायत। इंदापूर बस स्थानकात धाराशिव आगारातील बसनं अचानक पेट घेतला। या बसमधील 55 प्रवासी वेळेत बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला, तर आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे।